करूया सुरुवात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सारखा अजस्त्र आणि बलंड हा दरवाजा आहे की हा दरवाजा तुटू शकत नाही, पडू शकत नाही. कुठेतरी आपली एक नजर अशी आहे, आपण स्वतःला खूप प्रगत समजतोय आणि मागचे लोक कोणीच नाही किंवा त्यांना एवढी टेक्निक नव्हती, असं काही नाहीये. त्यांच्या गोष्टी आपल्यापेक्षा हमखास ऍडव्हान्स होत्या. त्याचं एक उदाहरण इथं पाहायला मिळतंय. छत्रपती शिवराय म्हणजे काय तर 345 वर्षाच्या अन्याय अत्याचाराच्या परिसीमा याचं खंडन करून आणि परकीय आक्रमकांचं पारिपत्य करून रयतेला मोकळा श्वास, सुखाचा घास आणि जगण्याचा विश्वास देणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवराय. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी तेजस कामटकर परत एकदा आलो आहे भन्नाट असा स्वतःला अनुभव देण्यासाठी आणि तुम्हाला नवीन काहीतरी सांगण्यासाठी. आज आपण आलो आहे शिवनेरी किल्ल्यावर. मागच्या भागामध्ये तुम्हाला शिवनेरी किल्ला तर पाहायला मिळाला, पण त्या ठिकाणची माहिती ही पुरेपूर मिळाली नाही. म्हणून दुर्गोत्सवाच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील 7ही किल्ल्यांची माहिती 7 रविवारी आपण जाणून घेणार आहे. त्यामधला पहिला किल्ला हा आपला किल्ले शिवनेरी आहे. हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा आणि निक फॅन्सी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण याच चॅनेलवर जुन्नर तालुक्यातील 7ही किल्ल्यांची माहिती तुम्हाला मिळणार आहे. अभ्यासकांच्या अनुमानानुसार चालुक्य काळानंतर खऱ्या अर्थाने गिरिदुर्गांची निर्मिती होऊ लागली असे संदर्भ सापडतात. त्या अगोदरच्या काळात मात्र गिरिदुर्ग असलेले संदर्भ अजून तरी सापडलेले नाहीत. सापडले तर निश्चितच आपण त्याला होकारार्थी सकारात्मक प्रतिसाद देऊया. आणि मग त्याच्यानंतर प्रोटेक्शन म्हणून मग तटबंदीची मजबूती, त्याचं रुंदीकरण जास्त करणं, प्रवेशद्वार मजबूत करणं, या सगळ्या गोष्टींची निर्मितीला सुरुवात झाली. आणि मग खऱ्या अर्थाने गडाला एक लढतं स्वरूप आलं. मग लढतं स्वरूप येण्यासाठी गड पायथ्याच्या चौक्या, मार्गामध्ये येणारे प्रवेशद्वार, आवश्यक तिथे तटबंदी. आता काही ठिकाणी असं वाटतं आपल्याला की इथे प्रवेशद्वार आहे आणि वर कातळात जाणारी भिंत काय गरजेची आहे? होय, गरजेची आहे, कारण इथे अटकाव करू शकू, गनिमवरनं सुद्धा जाऊ शकतोय. या प्रत्येक गोष्टीची बारकाईने पाहणी करून आणि त्यानुसार दुर्ग स्थापत्य हे आरंभ केलेलं असतं. आता थोडक्यात येऊ. हा पहिला दरवाजा म्हटलं जातं शिवनेरीला, म्हणजे आत्ताच्या लेखकांनी तर बऱ्यापैकी 7च दरवाजे कोरून ठेवलेले, 7च्या पुढे 8वा दरवाजा नाही. माझ्या अभ्यासाप्रमाणे शिवनेरीला 9 दरवाजे आणि त्या 9 पैकी आपल्याला 7.5 दरवाजे हे क्लिअर दिसतात. आता 7.5 का म्हणतोय ते जसजसे आमचे पर्यटक मार्गदर्शक जेवढे आहेत ते तुम्हाला त्या त्या ठिकाणी सांगतीलच. आणि मग शेवटचा दरवाजा जो होता तिथे, दुर्दैवाने तो होता हे सांगावं लागतं, इतक्या मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे. तर त्या या 9 दरवाजापैकी पहिला दरवाजा म्हणजे हा महादरवाजा या नावाने ओळखला जातो. अर्थात जेवढी नावं काही आहेत आता प्रत्येक दरवाजाला दिलेली, ही नावं त्या काळातीलच असावी असं ठामपणे नाही सांगू शकत, कारण त्याच्या नोंदी कुठे मिळत नाहीत की अमुक दरवाजाला अमुकच नाव होतं. ही नावं केव्हा पडली आहेत की ब्रिटिशांनी जवळजवळ 100 वर्ष, 1818 नंतर 100 वर्ष स्वराज्यातील दुर्गांवर जायला बंदी घातलेली आहे. याच्यामध्ये या 2 मजबूत बुरुजांमध्ये जो दरवाजा दिलेला आहे त्या दोन्ही बुरुजांची बांधणी ही खूप जुन्या काळातली आहे. आणि त्याचं कारण हे मोठमोठे तळाचे जे दगड जर पाहिले आपण तासलेले, हे दगड इतक्या मोठ्या आकाराचे दगड हे साधारणतः शिवकाळात तर इतक्या मोठ्या आकाराचे दगड नाहीयेत, किंवा इस्लामिक स्थापत्यामध्येही त्या प्रकारचे दगड इतक्या मोठ्या प्रमाणात दिसत नाहीत. तर म्हणून याच्यावरून थोडासा त्या अगोदरच्या काळातील हा प्रवेशद्वार असावं. पण इथे एक वेगळी गोष्ट आपल्याला दिसते, ते म्हणजे प्रवेशद्वार जे आहे त्या प्रवेशद्वाराची जी कमान आहे ती महिरपी कमान. तशी ही महिरपी कमान म्हणजे मराठा आर्किटेक्चरचं वैशिष्ट्य. या किल्ल्यावर 3 प्रकारचे आर्किटेक्चर दिसतात आपल्याला: मराठा आर्किटेक्चर, यादव आर्किटेक्चर आणि इस्लामिक आर्किटेक्चर. या 3 प्रकारचे आर्किटेक्चर स्थापत्य या 3 प्रकारचे दिसतात. मग इथे हे दोन्ही बुरुज जुने आणि ती महिरपी कमान नवीन, असं का? तर
ब्रिटिशांनी जेव्हा सगळे किल्ले काबीज केले तर अक्षरशः विशेषतः स्वराज्यातले किल्ले त्यांनी तोफा लावून उद्ध्वस्त करून टाकले. हे इतके विद्रूप केले यांनी की पूर्ण पडझड झाली होती. या प्रवेशद्वाराची सुद्धा पूर्णपणे पडझड झाली होती. दुर्ग आपल्या बुरुज मात्र चांगल्या अवस्थेत त्यावेळेस असावेत आणि म्हणून 1926-27 दरम्यान राजर्षी शाहू महाराजांचे चिरंजीव राजाराम महाराज साहेब यांच्या पुढाकाराने या प्रवेशद्वाराची निर्मिती आर्किओलॉजीच्या मदतीने झालेली आहे त्यावेळेस. आणि म्हणून आपल्याला हे मराठा आर्किटेक्चर इथे पाहायला मिळतं. आतमध्ये गेल्यानंतर दोन्ही बाजूला 2 खोल्या आहेत. त्या खोल्यांना काय म्हटलं जातंय तुम्ही लोक सांगा? देवळी नाही, देवळी छोटी आपल्या जुन्या मातीच्या घरांमध्ये ज्या असतात त्या देवळ्या, ही देवडी. या देवडीचा वापर पहारेकऱ्यांसाठी तो केला जात होता. मग त्यांच्या रेस्टरूम्स असतील. पुढे आणखीन जर पाहिलं तर नुसतं रेस्टरूम्स नाही, तिथे बारूद वगैरे स्टोअर करण्याच्या व्यवस्था, दुमजली बुरुज घेऊन दुमजली चौक्या त्याच्यावर उभारल्या गेलेल्या आहेत. असे प्रत्येक प्रवेशद्वाराचं वेगवेगळं वैशिष्ट्य असलेलं असा हा पहिला दरवाजा. याच्याबद्दल आपण आता माहिती घेतलीये. गणेश दरवाजा ना आता मध्ये जे शिल्प दिसते ते बऱ्याच लोकांना असं वाटतं नंदीचं आहे, तर तो नंदी असून हत्ती आहे. 2 त्याचे कान आणि सोंड तुटलेली आहे. जर आता कधीतरी सुद्धा कोणाला शंका वाटते तो हत्ती वाटतच नाही मला बाबा, पण हत्तीला एक दात असतात लांब. सो त्याचा एक दात आपल्याला ह्या साईडला दिसतो. सो तो हत्तीचं हे त्याच्यावरनं कन्फर्म होतं. म्हणजे काय की तिथला दगड, तिथली ती वास्तू कशीही जरी असली तरी ती स्वतःचं अस्तित्व सांगत असते, मी काय किंवा माझं महत्व काय. दुसरी गोष्ट, आता 2 बाजूला जी 2 शिल्प आहेत त्या शिल्पांमध्ये तुम्हाला काय काय दिसतं सांगा बरं पटकन मला. या बाजूचे शिल्प पहा पर्टिक्युलर. हत्ती दिसले, अजून सिंह, अजून शरद आहे. ठीक आहे, त्याला याने सांगून टाकलं. बऱ्याच लोकांचा मी आता भरपूर ग्रुप केले तो मी प्रत्येकाला विचारतो, कुणाला सिंह वाटतो, कुणाला कुत्रा वाटतो, कुणाला घोडा वाटतो, कुणाला वाघ वाटतो, बरंच काय काय वाटत असते. पण हे बेसिकली शरभ शिल्प आहे. शरभ असा ऍक्च्युअली अस्तित्वातला कुठला प्राणी नाहीये, पण मग शरभ काय आहे तर हा शंकरांनी धारण केलेला एक अवतार आहे. ठीक आहे, तर आता हा शरभच आहे का कुत्रा नाहीये, सिंह नाहीये, हे कसं आपण समजायचं. तर ते जे शिल्प आहे ते स्वतःच सांगतं. आता त्याच्याकडे व्यवस्थित बघा. पहिली गोष्ट त्याची शेपटी बघा, 2 ह्याच्यात विभागलेली आहे. सो कुत्र्याची, वाघाची किंवा अगदी घोड्याची अशी शेपटी असते का? दुसरी गोष्ट, त्याच्या नख्या बघा जरा जास्त लांब आहेत. कुत्र्याच्या अगदी वाघाच्या नख्या एवढ्या लांब नसतात. तिसरी गोष्ट, त्याच्या पाठीवर तुम्ही व्यवस्थित बघा पंखासारखं असं कोरलेलं बघा, एक छोट्या 2 ड्रॉ लाईन आहेत. सो 4 पायाच्या प्राण्याला असे पंख असतात का? सो हा पंखधारी शरभ आहे. सो शरभाचं एक महत्व आहे. त्याच्या विषयाने 2 अनुषंगाने गोष्टी सांगितल्या जातात, जी की हे गडांवर का लावले त्याबाबत आहे. आणि मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की बाबा शंकरांनी हा अवतार धारण केला होता, तो त्यांनी अवतार का धारण केला, तर त्या 2 गोष्टी त्या तुम्हाला मी सांगतो. सो मग शंकरांनी एक नवीन अवतार धारण केला, तो होता शरभ अवतार. मग यांच्यामध्ये पुन्हा युद्ध झालं. अगदी त्याच्याबद्दल पुढच्या अशा गोष्टी सांगितल्या, ते एक अनिर्णायक युद्ध होतं. पण नरसिंहांना जाणीव झाली की बाबा आपण एका कार्यासाठी अवतार धारण केला होता, आता आपलं कार्य त्याचं संपलेलं आहे. सो ग्रंथपुराणात अशी एक गोष्ट आहे शरभ अवतार कसा निर्माण झाला त्याबद्दल. पण मग आता हे किल्ल्यावर का लावले बाबा, गडावर का आहे किंवा काही मंदिरांवर तुम्हाला पाहायला भेटतात. सो आता मी तुम्हाला ह्या शिल्पाबद्दल एक गोष्ट सांगणार आहे आणि अशा गोष्टी अनेक फिरत असतात या शरभ शिल्पाविषयी. फक्त याचं एक पर्टिक्युलर बेसिक रिझन की ज्याच्यावर कुणी आक्षेप घेणार नाही, हे ऍज अ राजा म्हणून मी किती शक्तिशाली आहे हे दाखवण्याचा इथे एक प्रयत्न असतो. सो आता हा दरवाजा एवढा अर्धवट शिल्लक आहे. हा 7.5 म्हणजे बाबा त्याला नाव नाहीये, तो एक अर्धा दरवाजा एवढा शिल्लक आहे. तर तो घोरपडी सदृश आणि त्याबद्दल असं सांगितलं होतं की बाबा स्थानिकांचं किंवा मराठ्यांचं प्रतीक होतं. त्यापैकी माहिती कितीची घेतली? 2.5ची माहिती घेतली. कितीची माहिती घेतली? 2.5. आता आपण आता कुठल्या दरवाजाची माहिती सांगणार आहोत? तुम्ही आता पाहिला तो 3 नंबरचा, 3.5 नंबर, 3.5 बरोबर. मग त्या तो दरवाजा पाहिला, त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळं काही दिसलं का? बाकीचे तुम्हाला भरभक्कम बांधकाम आहे, भव्य बांधकाम आहे.
मग या भव्य बांधकाम म्हणजे सगळेच किल्ले एकाच राजवटीत बांधले गेले असं आपण म्हणू शकत नाही. इतिहासात जर तरवरती असतो. तर हे आर्किटेक्चर आहे ते इस्लामिक आर्किटेक्चर आहे. इस्लामिक आर्किटेक्चर मध्ये तुम्ही पाहिलं असेल त्याची मध्ये एक दगड आहे, त्रिकोणी दगड आहे, त्याच्यानंतर ते बांधकाम केलेलं आहे. ओके. त्याचबरोबर साईडला 2 देवड्या पण आहेत. मागाच्या सरांनी सांगितलं देवड्यांचा उपयोग कशासाठी होता? रेस्ट रूमसाठी. चोरदिंडी आहे तशी परिपूर्ण सुस्थितीत असली इथं चोरदिंडी नाहीये. इथं फक्त एक 7 ते 8 पायऱ्या आहेत आणि बाकी आता ही तटबंदी सुद्धा तुम्ही पाहताय बऱ्यापैकी रिन्युएशन केलेली आहे. सो त्या फक्त 7-8 पायऱ्या शिल्लक आहे. अशी एवढ्या मोठ्या उघड किंवा दिसेल अशी का चोरदिंडी नसते. तर इथं चोरदिंडी असली तर बाबा फक्त एखादा माणूस जाईल एवढी जागा असते. सो तेवढं फक्त समजून घ्या. आता या चोरदिंडीचं महत्व काय त्याबद्दलचं मी तुम्हाला 2 गोष्टी सांगणार आहे. त्या गोष्टी सांगण्यापूर्वी आता महाराजांच्याकडनं आता आपण दुर्ग स्थापत्य बघत आलो बऱ्यापैकी. तर महाराजांचं दुर्ग स्थापत्य खरंच खूप अभ्यासण्यासारखं आहे. म्हणजे फक्त दुर्ग स्थापत्य बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रत्येक तुम्ही मला कुठलीही गोष्ट सांगा त्याला एक ऐतिहासिक विशिष्ट शब्द सांगून मी तुम्हाला त्या मागच्या पद्धतीने दुर्ग स्थापत्य जर आपण अभ्यासाचा विचार केला तर महाराजांची राजनीती सांगणारा आज्ञापत्र नावाचा ग्रंथ आहे. रामचंद्र पंत त्यांनी तो लिहिलाय. महाराजांच्या शेवटच्या काळात महाराजांना त्यांनी पाहिलेलं होतं. सो त्या ग्रंथामध्ये असं त्यांनी म्हटलंय की बाबा महाराजांची राजनीती कशी आहे. तर महाराजांची राजनीती अशी की बाबा गडाला अधिकच्या वाटा काढून ठेवाव्यात, पैशाची चोरदिंड्या काढून ठेवाव्यात आणि गरज नसते ते चिनून सुद्धा ठेवाव्यात. म्हणजे काय गडाला आता आपण एका मार्गाने चाललोय याच्यापेक्षा अधिकची वाट असली पाहिजे, अजून एखादी वाट असली पाहिजे. त्यानंतर अशा चोरदिंड्या सुद्धा असल्या पाहिजे. आणि त्या चोरदिंड्या फक्त एखादी दुसरी असून नाही अधिकच्या चोरदिंड्या असाव्यात आणि गरज नसते ते चिनून सुद्धा ठेवाव्यात. म्हणजे काय एकापेक्षा अधिक चोरदिंड्या असतीलही पण समजा एखादी गरज आहे एखादी वापरायला लागते आपल्याला जायला यायला शॉर्टकट मध्ये किंवा इमर्जन्सी मध्ये जी सगळ्यांना माहिती आहे ती ठीक आहे. पण बाकीच्या ज्या आहेत की ज्या कोणाला जास्त माहिती नसल्या पाहिजे आणि ते चिनून ठेवा. म्हणजे काय दगड टाकून त्याच्यामध्ये ती बुजवून ठेवा. तर असं त्या आज्ञापत्रात म्हटलं. तर मग आता ही जर महाराजांची राजनीती आहे तर महाराजांनी नक्कीच इतिहास वगैरे वाचला असेल किंवा महाराजांनी इतिहास माहिती असेल. देवगिरीचा इतिहास जर आपण पाहिला तर त्या गडाला एकच दरवाजा होता. रामदेवरायांनी कदाचित विचार केला असता की बाबा मी जरा दुसरा दरवाजा मी इकडून निष्ठून जातो माझं साम्राज्य नंतर वाचवतो. ते गडाला दुसरा दरवाजाच नव्हता. सो निष्ठून जाण्याचा विचार जरी केला असता तरी तिथं ते शक्य नव्हतं. मग कदाचित महाराजांनी याच्यावर अभ्यास केला असेल. त्यामुळं महाराजांची ही राजनीती सांगते की बाबा गडाला अधिकच्या वाटा असल्या पाहिजे. छत्रपती शिवाजीराजांच्या नंतर गादीवरती कोण आलं? छत्रपती शंभूराजे आले. ठीक आहे. तर शंभूराजांनी 9 वर्ष अविरतपणे झुंज दिली. त्यावेळेस सुद्धा ते रायगड राजधानीवरूनच कारभार पाहत होते आणि दुर्दैवाने पकडले गेले आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर छत्रपती कोण झालं? राजाराम महाराज झाले. ठीक आहे. आता राजाराम महाराज रायगडावरनं छत्रपती झाले. रायगडावरनं कारभार पाहू लागले. ज्या माणसानं शंभूराजांना पकडून दिलं होतं इतिकाद खान, त्याचं नाव जुल्फिकार खान, तुम्ही असं ऐकलं असेल तर तो औरंगजेबाने त्याला दिलेला किताब आहे जुल्फिकार खान किंवा इतिकाद खान, एकच माणूस आहे. तर त्याच माणसाला पुन्हा रायगडाला वेढा टाकायला लावला. तू आता जा, राजाराम तिथं छत्रपती झालाय म्हणजे औरंगजेबाने असं सांगितलं, त्याला पकडून आण, रायगड ताब्यात घे, मराठे संपले. अशी औरंगजेबाची मनशा होती. शंभूराजांच्या काळापासून उतरलेला होता, जाम वैतागलेला होता. तर जुल्फिकार खानाने रायगडाला वेढा टाकला. त्यावेळी रायगडावरती येसुबाई आणि साहेब होत्या. येसुबाईंनी राजाराम महाराजांना सांगितलं तुम्ही तुमचा कुटुंब कबिला घ्या, आपल्या गडाला वाघ दरवाजा नावाचा दरवाजा आहे, तिकडनं तुम्ही खाली उतरा आणि बाहेर जाऊन आपलं स्वराज्य वाचवण्याचा प्रयत्न करा, आम्ही इथे राहून किल्ला लढवतो. राजाराम महाराज त्या वाघ दरवाजाने खाली निसटले, लढत लढत जिंजीपर्यंत गेले आणि तिकडून त्यांनी कारभार पाहू लागले. या सगळ्या गोष्टीत मला तुम्हाला सांगायचं एक आहे की स्वराज्याचा छत्रपती निष्ठू शकला, त्याच्यामुळे स्वराज्य वाचलं. कदाचित दुर्दैवानं तो जर दरवाजा नसता तर छत्रपती राजाराम महाराजांना तिथून निसटता आलं नसतं आणि दुर्दैवानं जर ते औरंगजेबाच्या हाती सापडले असते तर मराठांचं साम्राज्य तिथंच संपलं असतं. आता मला ह्या सगळ्या गोष्टीत अजून एक गोष्ट पैसे देईल, मराठी त्याला किल्ला विकत द्यायचे, पण त्यातना तो कसा असायचा? रिकामा असायचा, त्याच्यावर तो धान्य दारुगोळा संपलेला असायचा. मग किल्ला तो तहवायचा, किल्ला त्यांच्या ताब्यात द्यायचा, पैसे घ्यायचे, मराठी सगळे गड सोडून मोगलांच्या हवाली करून निघून जायचे. त्यानंतर मग औरंगजेबाला एक सोन्याची किल्ली पाठवली जायची, किल्ली द फतह त्याला असं म्हटलं जायचं. मग औरंगजेब विचारायचा किसने फतह पाहिजे वगैरे, बाबा कुणी मिळवला किल्ला वगैरे. तर मग औरंगजेब पण खुश व्हायचा की बाबा एवढ्या वर्षापासून मी किल्ले मिळवण्याचा प्रयत्न करतोय, त्याला काहीतरी मिळवलंय बाबा. तो खुश व्हायचा, ज्यांनी कुणी तो मिळवला असेल त्याची मनसब वगैरे वाढवून टाकायचा. हे सगळं झाल्याच्या नंतर त्या किल्ल्यावर मोगलांचा किल्लेदार नेमला जायचा. मोगलांचा किल्लेदार त्या किल्ल्यावर राहायचा, पाहणी करायचा, किल्ल्यावर बघायचा, इथं धान्य नाही, दारुगोळा नाही, यांनी परत आक्रमण केलं, आपण काय करायचं? मग रिकामा झालेल्या किल्ले भरायला चालू करायचे, धान्य आणून ठेवायचे, दारुगोळा आणून ठेवायचे आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये 2-3 महिने जायचे.
आणि त्यांची मेंटॅलिटी जर आपण अभ्यास केला 100 काळापासून वैतागलेले आहेत. फक्त औरंगजेब इथं महाराष्ट्रात आहे त्याच्यामुळे त्याचे सगळे सरदार थांबलेले होते, नाहीतर त्यांना असं कधी वाटत होतं की बाबा आपण कधी दिल्लीला जातोय. सो एवढी तर त्यांची मेंटॅलिटी खराब झाली होती. आता ह्या दरवाज्यावरती याचं नाव काय आहे वाचलंय? हत्ती दरवाजा. असं नाव का असेल? माझं बोलले सारखा अजस्त्र आणि बलंड हा दरवाजा आहे की हा दरवाजा तुटू शकत नाही, फोडू शकत नाही, हरवला जाऊ शकत नाही, म्हणून ह्याला नाव हत्ती दरवाजा दिले. आता कोणीतरी इथं म्हणलं होतं की हत्तीने येऊन धडक द्यायची, तर हत्तीने येऊन धडक द्यायची. आपण जे ऐतिहासिक सिनेमे पाहिलेले बऱ्यापैकी आपण माझा तो कुठंतरी आडमार्गाने लपलेला दरवाजा असतो, गेल्यानंतर तुम्हाला टर्न घ्यावा लागतो. आता मगाशी ह्या मॅडम कोणतरी म्हणाले की तो दुमजली आहे. जवळजवळ सगळेच दरवाजे हे दुमजली असलेले असतात. त्याला कारण असं आहे की वरती जे काही सैनिक असतात त्यांच्या महाराष्ट्र टप्प्यात खालचा शत्रू सैनिक येऊ शकतो, म्हणजे लढाईच्या वेळेला. आणि इतर वेळेला गस्तीला कोण किल्ल्यावर येते कोण जाते याच्यासाठी लक्ष ठेवण्यासाठी सुद्धा त्या दरवाजावरती जे काही मावळे असायचे, जे सैनिक असायचे, त्यांचं त्यांच्यावरती लक्ष राहायचं. आता गर्दी होती, त्या गर्दीवरती वरून तोफा माराचा मारा, गरम पाणी, गरम तेल, दगड, धोंडे ह्याचा मारा करून म्हणजे वरचे 10 जण खालच्या 600-600 जणांना जायबंदी करून किंवा त्यांना खतम करू शकतात. कारण मागचे सैनिक आहेत ना, ती प्रेशर दिली तर कुठे येणार? त्याच्यात येणार, त्या तळ्यात. त्याच्यात काय आहे? गरम तेल आहे. म्हणजे मी माझं शस्त्र न चालवता, माझा स्वतःचा रक्ताचा एकही थेंब न सांडवता समोरचे 5-15 जण तेलामध्ये पाय भाजलाय की मी उड्या मारणार आहे, मी उड्या मारणार म्हणजे मी पडणार आहे. म्हणजे असं किती होणार? एक चित्र इमॅजिन करा, तुमच्या समोर एक चित्र इमॅजिन करा की असं काहीतरी त्याच्यामध्ये गरम तेल आहे, समोर 5-50 जण आलेले आहेत आणि ते त्याच्यामध्ये त्यांचं कसं स्वतःचा रास होतो. ह्या गोष्टीसाठी सुद्धा त्या गोष्टीचा वापर केला जात होता की कोणत्याही शत्रूला हरवताना आपल्याला कमी खर्चामध्ये, कमी मनुष्य हानीमध्ये, कमी सैनिकांचा जीव जातात, कशा पद्धतीने किल्ला शाबूत ठेवता येईल. जी किल्ला पाहताना आपल्याला वास्तुशास्त्र पाहणे हे तितकंच महत्वाचं असतं. आणि ह्या बारीक सारीक गोष्टी ज्यावेळेला आपण पाहतो, शिकतो, त्याच वेळेला किल्ला पाहण्यात मजा येईल. ज्यावेळेला तुम्ही दुसरे किल्ले पाहिला जातात त्यावेळेला तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या लक्षात येतील, तुमची नजर तयार झालेली आहे. महिरपी कमान, कमळ पाकळीच्या आकाराचे स्तंभ, हे सगळं कोरीव काम दगडामध्ये केलेलं आहे. अगदी त्याच पद्धतीची दगडामध्ये घडवलेली ही कोरीव कला, आणि यालाच खरं मराठी स्थापत्य म्हटलं जातं. मराठा आर्किटेक्चरचा हा सर्वोत्तम नमुना आहे, कारण हा त्या काळात झाल्यामुळं तो आजही इतका फ्रेश वाटतोय आपल्याला. दुसरं, शिवाई मंदिराविषयी जे महत्वाचं जाणून घ्यायचं आहे, अगदी जिथे आपण सुरुवातीला गेलो ते सभा मंडपामध्ये. मंदिराचं माहिती आहे आपल्याला, मंदिराची किमान 5 तरी असतात. विशेषतः शिवमंदिर असेल तर तो नंदी मंडप असतो, त्याच्यानंतर मुखमंडप, अर्धमंडप, सभा मंडप. त्या सभा मंडपामध्ये रंगशिला वगैरे या सगळ्या गोष्टी, त्याच्यानंतर अंतराळ येतो आणि अंतराळानंतर गर्भगृह येतं. हे टप्पे आहेत मंदिराचे. पण इथे आपल्याला फक्त सभा मंडप दिसतो आणि गर्भगृह दिसतं. बाकीची अंग मंदिराची आपल्याला याच्यामध्ये दिसत नाहीत. पण जो सभा मंडप आहे तो जमिनीपासून जवळजवळ 20 ते 25 फूट वर उचललाय पूर्ण, आणि मग त्याच्यावर त्या सभा मंडपाचं बांधकाम केलं गेलंय. त्याचे जे 2 बुरुज काढले गेलेत ते सुद्धा केवळ आणि केवळ मराठा स्थापत्याचंच वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम आहे. सभा मंडपामध्ये तुम्ही थांबला, कोणी थोडा वेळ विसावले, नंतर तुम्ही गर्भगृहामध्ये गेले, दर्शन गेले. ही तीच जागा आहे ज्या ठिकाणी जिजाऊ आईसाहेब आलेले आहेत आणि देवीला आर्त हाक मारलेली आहे की माझ्या पोटी असा पुत्र जन्माला येऊ दे की तो सगळ्या महाराष्ट्र धर्माचं पालन रक्षण करू शकेल. आणि जर असा मुलगा जर माझ्या पोटी जन्माला आला तर त्याचं नाव मी तुझ्या नावाने ठेवेन. नवस सफल झालेला आहे आणि आईने तो मुलगा वर रूपी आशीर्वादाने दिलेला आहे आणि ते नाव ठेवलं गेलंय. म्हणजे त्या शिवाजी या नावाचं जनक कोणतं मंदिर असेल तर ते हे. किंवा किल्ल्यावरची जी एखादी व्यक्ती आहे ज्याला पालखीचा मान, ती इथपर्यंत पालखीने येणार आणि इथून खाली ती त्याच्या पद्धतीने पुन्हा चालत त्याच्या भागामध्ये किंवा जिकडे जायचं तिकडे त्याच्या प्रवासाला निघून जाणार. पण त्यांची ज्यावेळेला त्याला पालखीचा मान आहे, मध्ये त्याला जरी उतरत झालेलं तर खाली पुन्हा त्याची पालखीची व्यवस्था केलेली असणार, कारण त्याचा तो मान. ते लक्षात आलं. हा सेकंडलाच दरवाजा आहे, ह्याच्यानंतर ना शेवटचा दरवाजा आहे. त्याच्यानंतर ना हा दरवाजा, ह्याचं नाव आहे कुलूप दरवाजा किंवा परवाजी दरवाजा.
हा आता शेवटचा दरवाजा आहे. आता कुलूप दरवाजा आणि परवानगी दरवाजा ह्याचा अर्थ काय असू शकतो? किल्ल्यावरती जर यायचं असेल तर तुम्हाला इथं परवानगी घ्यायची आहे आणि मग तुम्हाला पुढे पाहिजे. काय नाव आहे? अंबरखाना. अंबरखाना याचा अर्थ काय होऊ शकतो? धान्य साठवण्याचं कोठार. मग जर धान्य साठवण्याचं कोठार इतकं सोपं नाव असेल त्याला अंबरखाना असं नाव का दिलं? अंबर म्हणजे काय आणि खाना म्हणजे काय? अंबर म्हणजे आकाश आणि खाना म्हणजे काय? जेवण. म्हणजे किती सुंदर संकल्पना आहे पहा की मिळतं कुठून आपल्याला सगळं हे? तो वरती जो सृष्टीचा विधाता बसलेला आहे त्याच्यातूनच पाऊस येणार आहे, आकाशामधून अंतराळामधून जमिनीवर पडणार आहे आणि मग धान्य उगवणार आहे, ते आपल्याला मिळणार आहे ना, बरोबर ना? म्हणूनच ह्याला कोणतेही वेगळं नाव न देताना अंबरखाना हे नाव दिलं गेलं. कारण का तर ह्या जागेमध्ये धान्य साठवण्याची व्यवस्था केली जात होती. इतिहासातले पुरावे असे काही आहेत की जे काही लिखापडी केलेली आहे, रोजनिशी आहे, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावर महत्वाच्या तर आहेत प्रत्येक किल्ल्यावर जवळजवळ 3 वर्ष 500 लोकांना पुरेल इतकं अन्नधान्य साठा असतो. किती वर्ष? 3 वर्ष. म्हणजे याचा अर्थ महाराजांची दूरदृष्टी किती होती की वेळ आली तर 3 वर्ष लढायचं म्हटलं तरी माझा सैनिक लढला पाहिजे, तो उपाशी मेला नाही पाहिजे. कारण शेवटी सैन्य चालतं कशावर? पोटावर चालतं. जर त्याला खायलाच नसेल, त्याच्यात एनर्जीच नसेल, त्याला ऊर्जाच नसेल तर तो लढणार काय? आणि अशा वेळेला प्रत्येक किल्ल्यावरती ह्या व्यवस्था केल्या जायच्या. त्यातली ही व्यवस्था आहे. तुम्ही ह्याचं वास्तुशास्त्र जर बारकाईने पाहिलं असेल तर हा एकच पार्ट आता व्यवस्थित उभा आहे. असे 4 पार्ट आहेत जे पलीकडचे ते सगळे पडलेले आहेत. आता 1-2 मिनिटं झालेली आहेत. बाहेर जितकं आपल्याला घाम येत होता, जितकं गरम वाटत होतं, इथं वाटतंय एवढी लोक असतात पण आपल्याला थंडावा मिळते. म्हणजे हा नैसर्गिक फ्रीज आहे. ऍक्च्युअल आता हे जे दिसतंय हा प्रत्येकाला कंपार्टमेंट सिस्टम होती. हा प्रत्येक एक रूम हा तयार होता आणि प्रत्येक रूमला तुम्ही वरती पाहिलं तर तुम्हाला झरोका दिसणार आहे. ह्या झरोक्यामधनं त्या गोडाऊनचं अन्न टाकलं जायचं. समजा इथं तांदूळ असणार आहे, तिथं गहू असणार आहे, तिथं बाजरी असणार आहे, तिथं ज्वारी असणार आहे, पलीकडे नाचणी असणार आहे. जे काही तुमचं धान्य आहे त्याचं सिस्टम एक वेगळ्या पद्धतीने वेगळं त्याचं कंपार्टमेंट करून धान्य टाकलं जातं. बरं, मग आता ह्याच्यामध्ये धान्य जर साठवतोय काढणार कसं बाहेर? वेळ आल्यावरती वरून तर कोणी खाली येऊ शकत नाही, छोटासा होल आहे. बॅक साईडला जर तुम्ही पाहाल तर तुम्हाला खिडक्या दिसतात. ह्या खिडक्या अशा होत्या की ह्या खिडक्यांमधनं मग तुम्ही आतमध्ये येणार आणि तुम्हाला जितकं धान्य हवं तितकं तुम्ही घेऊन जाणार. लक्षात आलं? वास्तू काय? अंबरखाना. सगळ्यात मोठ्या प्रमाणावर या किल्ल्यावर हे व्हाईट पॅचेस आहेत. काय आहे ते व्हाईट पॅचेस? तर नाही, हे व्हाईट पॅचेस म्हणजे आपण मराठीत त्याला दगडफूल म्हणतो, ते दगडफूल आहे. इथे त्याचं प्रमाण खूप आपल्याला कमी दिसते. त्याचं फुलाचं प्रमाण रूप आपल्याला दिसत नाहीये, एकदम सपाट दिसते ते आपल्याला. दगडफूल हे विशेषतः खडकांवर किंवा झाडाच्या खोडांवर उगवतं, आपल्याला माहिती आहे. ज्या रस्त्याने तुम्ही आलात तुमच्या डाव्या बाजूला रेलिंग केलेली होती आणि त्या रेलिंगच्या खाली काही पाण्याच्या टाक्या होत्या. त्या सगळ्या टाक्या पाहत आपण पुढे आलो. बऱ्याचशा टाक्या अशा होत्या की त्या टाक्या ओपन होत्या, त्या टाक्यांना कुठे कव्हर केलेलं नव्हतं. पण इथल्या शेवटच्या गंगा जमुनाच्या टाक्या आहेत त्या टाक्यांना कव्हर केलेलं होतं वरतून. त्या आतमध्ये त्यांना खांब आहेत, तर त्याला खांब टाका असं म्हणतात. मोस्टली यादव काळामध्ये अशा प्रकारची बांधकामं व्हायची आणि ही फार कमी किल्ल्यांवरती पाहायला मिळतात. जर त्या टाक्याकडे आपण बारकाईने पाहिलं तर त्या टाक्याचे 2 भाग केलेले आहेत. बाहेरचा भाग वेगळा, आतला भाग वेगळा. पाण्यावरती डायरेक्ट सनलाईट जर पडली तर त्या सूर्यप्रकाशामुळं पाण्यावरती शेवाळ तयार होतं आणि आपण अशा गडावरती आहोत. हे पाणी पावसाचं स्टोअर झालेलं असतं, वर्षभर पुन्हा आपल्याला तेच वापरायचं असतं. तर ते पाणी खराब होऊ नये म्हणून त्या सनलाईट पासून वाचवण्यापासून म्हणून अशा प्रकारची खांब टाकी बनवली जायची, जी 2 आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत. तर ती 2 खांब टाकी. त्यानंतर तिथून आपण पुढे आलो. आता आपण जिथे उभे आहोत या वास्तूला काय म्हणतात कोणाला माहितीये? शिवकुंज असं म्हणतात. आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली. ऍक्च्युली तेव्हा राज्याच्या निर्मितीची घोषणा झाली, त्यानंतर बऱ्याचशा प्रोसेस झाल्या. पण तेव्हाचे आपले जे तत्कालीन सीएम होते, कोणी सांगू शकेल कोण होते? यशवंतरावजी चव्हाण.
त्यांच्या प्रित्यर्थ किंवा त्यांच्या कारकिर्दीमध्ये या वास्तूची निर्माण झालेलं आहे. म्हणजे ही वास्तू फार जुनी नाही आहे, 1960च्या दरम्यान याचा रेफरन्स आहे या वास्तूचा. आतमध्ये जर पाहिलं तर आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बाल अवस्थेमध्ये असताना आणि त्यांच्या आई जिजामाता या दोघांचे पुतळे तिकडे ठेवलेले आहेत आणि अशी ही वास्तू आहे. आता पुढे जे दिसतंय त्याला कमानी टाका असं म्हणतात. कमान केलेली आहे, पुढच्या बाजूला एक टाकं आहे, त्याच्याच पुढच्या बाजूला ते जे कमानीचं स्ट्रक्चर आहे त्याचा भाग अधांतरी आहे, त्याच्या खाली टाकं कोरलेलं आहे सगळं. पुण्याचा घाणा म्हणजे ह्या ज्या बांधकाम आपण पाहतोय या बांधकामाला कुठेही सिमेंट वापरलेलं नसायचं पूर्वी, दगडी आणि चुना एवढंच. तुम्हाला सरकार वाडा सांगणार, तो कुठेतरी सरकारी वाडामध्ये कन्वर्ट होणार जिजाऊंच्या जात्यासारखं. तर हा आहे सरकार वाडा. सरकार वाड्याचं कन्स्ट्रक्शन कदाचित हे 2 मजली असावं, म्हणजे ग्राउंड फ्लोअर आणि त्याच्यावरती अजून एक मजला आणि त्याच्यानंतर कौल. जसं की आपण शिवजन्मस्थानाचं बांधकाम पाहतोय, खाली एक रूम वेगळी आहे, वरची एक रूम वेगळी आहे, असं याचं बांधकाम असू शकतं. हे जे आपण पाहतोय हे गडावरचे किल्लेदार किंवा इथला जो मेन माणूस जो कोणी गडावरचा असेल, जे मुख्य सैनिक असतील किंवा येणारे पाहुणे रावळे असतील, त्यांच्यासाठीचं प्रमुख हे निवासाचं स्थान आहे. जर गड आपण पाहिला तर गडावरती कुठेही व्यवस्थित 100 लोकांना उभं राहता येईल अशी जागा पण नाहीये. त्यामुळे इतर ठिकाणी घरं बांधणं अजिबात कुठेच सोयीचं अजिबात नव्हतं. तर ह्याच भागामध्ये जे काय आहे ही सगळी शिबंदी आहे. शिबंदी म्हणजे काय, तर सैनिक गडावरचे लोक जिकडे राहायचे ते. तर ही सगळी शिबंदी. याच्या आतमध्ये जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक रूमचं स्ट्रक्चर जे आहे ते वेगवेगळं आहे. अगदी हीच रूम जर पाहिली तर इथून थोडंसं पुढे जाऊन इथे एक लॉबी आहे, तिथून आतमध्ये एंटर व्हायला जागा आहे. ती लॉबी पुढेपर्यंत निघते. या रूमचं जे आकारमान आहे ते आयताकृती आहे, लांब रूम आहे. त्याच्या पुढची जर पाहिली तर ती अगदी छोटी रूम आहे. तर हे वेगवेगळ्या भागांमध्ये विभागलेलं होतं. काही ठिकाणी किचनचे, काही ठिकाणी बाथरूमचे रचना आपल्याला दिसते. पलीकडच्या बाजूला जर पाहिलं तर तिकडे बाथरूमच्या काही रचना आहेत, काही किचनच्या रचना आहेत. म्हणजे मुळात हा एक वाडा होता, हे एक घर होतं आणि प्रामुख्याने राहण्यासाठी याचा उपयोग करायचे. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो या बांधकामापासून तुटक आहे, वेगळा आहे. मध्ये एक वेगळी लॉबी आहे आणि शिवजन्मस्थान. शिवजन्मस्थानाच्या जी इमारत आहे त्याच्या संपूर्ण चौथऱ्याचं जी रचना आहे ती चौफुल्याच्या प्रकारची होती. चौफुला म्हणजे काय, 4 बाजूने 4 मिनार, त्याला आतल्या बाजूला ढाल करून दिलेली कौलं आणि अशा प्रकारचं बांधकाम. तर ते तसं बांधकाम आहे. कुठेतरी आपली एक नजर अशी आहे, आपण स्वतःला खूप प्रगत समजतोय आणि मागचे लोक कोणीच नाही किंवा त्यांना एवढी टेक्निक नव्हती असं काही नाहीये. त्यांच्या गोष्टी आपल्यापेक्षा हमखास ऍडव्हान्स होत्या. त्याचं एक उदाहरण इथं पाहायला मिळतंय. ज्या मातीवर तुम्ही बसलात ना, उठल्यानंतर तुम्ही ती साफ करणार आहात, त्याच मातीमध्ये बाल शिवबांची चिमुकली पावलं खेळलेली आहेत. बरं, इतक्या परमपवित्र मातीवर तुम्ही आम्ही सगळ्यांना एकत्र येण्याचं भाग्य मिळतंय आणि हे सगळं क्रेडिट जुन्नर दुर्गोत्सव आणि त्यांची टीम त्यांना जात आहे. अशी ही 2 मजली इमारत, मूळ इमारत शिल्लक जी होती तो खालचाच मजला होता आणि तो अत्यंत भग्न अवस्थेत पण तरी आपलं स्थान तो टिकवून होता आणि म्हणून तो रिबिल्ड करता आला. आणि अशाच इमारती 4ही बाजूला आणि मध्ये अंगण अशा स्वरूपातला हा किल्लेदाराचा वाडा आहे. आणि त्या किल्लेदाराच्या वाड्यामध्ये सगळी मातब्बर लोक राहणारी आहेत. सर्वसाधारण शिबंदीची घरटी जी आहेत ती या वास्तूपासून पलीकडच्या इकडच्या बाजूला आहे. इकडे पुन्हा पनिशमेंट एरिया सुरू होतो. तिथे दर्शनासाठी इकडनं पायऱ्या चढून वर आला असाल, त्या मूळ पायऱ्या नाहीत. त्या आर्किओलॉजीने लोकांच्या सोयीसाठी म्हणून त्या केलेल्या आहेत. मुळात इकडच्या बाजूने म्हणजे पूर्वेच्या बाजूने प्रवेश आहे. तिथे त्या प्रवेशद्वारावरचा उमरा आजही दिसतो. ठीक आहे, आता ती फरसबंदी नव्याने घातल्यामुळं तो उमरा आणि फरसबंदी एक झाली. फरसबंदी म्हणजे फरशीचं काम. आत्ताची ती गुळगुळीत येते, त्यावेळेसची ती दगडी फरशी. तर हे प्रवेशद्वार होतं मूळ. हे स्ट्रक्चर कळाल्यानंतर मी शिवजन्माकडे येतोय. अंमलबजावणीच्या काळामध्ये इतर मराठा सरदार नव्हते का? होते. मग एकदा भोसल्यांचाच एक मुलगा जो स्वतः वेगळा विचार करतोय आणि प्रत्यक्षात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतोय आणि ते स्थापन करून
सिंहासनाधिष्ठित राजा होतोय. आपल्याला ही सगळी कल्पना आहे की छत्रपती शिवरायांना जिजाऊंनी रामायण महाभारताच्या गोष्टी सांगितल्या, वेगवेगळ्या पद्धतीचे संस्कार केले, राजकारण कसं करावं किंवा एखाद्या प्रकरणाचा निवाडा कसा करावा, त्या निवाड्यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा कोणत्या प्रकारची असावी, हे सगळे निर्णय जिजाऊंनी मोकळीक दिलेली आहे आपल्या त्यांच्या ताब्यात असलेल्या एकुलता एक मुलाला. कारण एक मुलगा जिजाऊंकडे आहे आणि एक मुलगा शहाजी महाराज साहेबांकडे. तर जिजाऊंनी या पद्धतीने महाराज बालशिवबांची जडणघडण केली, इथपर्यंत आपला इतिहास जातो. आईच फक्त संस्कार करू शकते असं मानून चालायचंय का आपल्याला? महाराष्ट्राने जाणून घेतलं पाहिजे की मूल घडवण्यामध्ये आईचा वाटा सिंहाचा आहे, त्याच्यात शंका नाहीच, पण वडिलांचा सुद्धा तेवढाच मोठा वाटा असतो. शिवबांचा जन्म इथं झाल्यापासून एक 3 ते 6 वर्ष या गडावर त्यांचं वास्तव्य आहे. छत्रपती शिवराय म्हणजे काय तर 345 वर्षाच्या अन्याय अत्याचाराच्या परिसीमा याचं खंडन करून आणि परकीय आक्रमकांचं पारिपत्य करून रयतेला मोकळा श्वास, सुखाचा घास आणि जगण्याचा विश्वास देणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवराय. जेवढ्या प्रमाणात माहिती आपल्याला गोळा करता आली तेवढी गोळा करून व्हिडिओचा शेवट हा आपण इथेच केला. अशीच माहिती घेऊन आपण भेटूया दुर्गोत्सवाच्या दुसऱ्या भागामध्ये. आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. रामकृष्ण हरी.